स्मशान. स्मशानात फक्त भूतच राहतात असा सार्वत्रिक समज आहे किंवा अंधश्रद्धा म्हणा हवं तर. पण या स्मशानात माणसंही राहायची. हे स्मशान एका शहरातलं, पण अशी अपवित्र वास्तू नेहमीच कानाकोपऱ्यात असते, म्हणून लोकवस्तीपासून दूर. जेमतेम 3-4 एकरांचा परिसर. हे स्मशान महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने देखरेख व इतर सोयींसाठी अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या लोकांची 15-20 घरे असलेली इथे एक छोटीशी वस्ती आहे. शहरात असला तरी मोठ्या मोठ्या वृक्षांनी, चितेसाठी आणून ठेवलेल्या ओंडक्यांनी, बागेच्या नावावर आणि माळ्याच्या आळशीपणामुळे अंधाधुंद वाढलेल्या झुडपांनी व वेलींनी ही जागा म्हणजे एक गावच असल्यासारखं वाटतं. स्मशानाचा मागील गवताळ भाग सरण रचण्यासाठी आणि अर्भकांना पुरण्यासाठी वापरला जातो. खरं तर हेच येथील काम करणाऱ्या माणसांचं मुख्य कार्यक्षेत्र आहे. सरणाची जागा व ओंडक्याचा प्रचंड ढीग यांच्या मधल्या जागेत एक नाममात्र भिंतीचा आडोसा ठेवून इथली वस्ती उभी आहे. सरणावर पेटवून दिलेल्या प्रेताची कवटी फुटली की वस्तीमध्ये आवाज यावा आणि क्षणभर सगळेच गप्प व्हावे इतकं हे सानिध्य आहे. एखाद्या अंत्ययात्रेला जावं लागलं की परतल्यावर आंघोळ करावी आणि सारा दिवस सुटकी चेहऱ्याने घालवावा अशी आपली गत असते. पण इथली माणसं समोर शव धगधगत असतानाही तंबाखूचा तोबरा भरून कालच्या पावशर दारूच्या चवीबद्दल भरभरून बोलतात. शेवटी त्यांनी तरी प्रत्येक मृताचं सुतक पाळावं असं थोडीच आहे. दारू पिणं ही इथल्या लोकांची गरज आहे. नाहीतर असं नीरस, भकास आणि अमंगळ काम करण्याकरता जोश यावा कोठून. इथल्या बायकांचं बरंचसं आयुष्य चूल आणि मूल यातच जातं. दुपारच्या वेळी सूर्य माथ्यावर रसरसत असताना झोपा काढणं हे त्यांचं स्वर्गसुख. प्रत्येकीची कामं तीच आणि काल रात्री दारू पिऊन आल्यावर नवऱ्यानं का मारलं याबद्दलची कारणंही तीच. एकूण परिस्थितीमुळे इथली लहान पोरंही फार धीट झालेली असतात. एखाद्या श्रीमंताच्या अंत्ययात्रेच्या वेळी उधळलेले पैसे गोळा करणं, स्मशानात माजलेल्या बदामांच्या झाडांवरून दुपारच्या वेळी बदाम काढत फिरणं आणि चिता पेटवल्यानंतर टाकून दिलेल्या व अजूनही शाबूत असलेल्या मडक्यांना दगडांनी नेम धरून फोडणं हे त्यांचे आवडते उद्योग. सवयीनेच या लोकांचं सारं काही चाललेलं असतं. त्यांच्यासाठी शुभ अशुभ असं काही नसतं. कधीतरी अमावस्ये पौर्णिमेला कुठल्या तरी बाईच्या अंगात येतं आणि अचानक कुत्र्यांचं रडणं सुरू होतं. याशिवाय दुसरं काही नाविन्य त्यांच्या आयुष्यात नसतंच. आज सरणावर जाळ देण्याची पाळी महादू बेंडगऱ्याची आहे. तसा हा महादू वरचित्ताने शांत दिसत असला तरी वस्तीत सर्वाधिक पावशेर घेणारा असा त्याचा नावलौकिक आहे. सदैव सुतकात असलेला, राखाडी रंगाचं शर्ट घालणारा, ज्याची वरची 2 बटणं त्यांनी कधीच लावली नाहीत आणि तसल्याच रंगाची हाफ पॅन्ट घालणारा महादू एकटाच असतो. तसं त्याचं वय काही फार नाही, असेल 35 किंवा 36. लग्न होऊन 10 वर्ष झाली होती तरी मूल नव्हतं आणि गेल्याच वर्षी बायकोही वारल्यापासून सारंच काही बिनसलं होतं. झोपणं, उठणं, खाणं वेळेवर होत नव्हतं. पिणं मात्र रोजच्या रोज सुरू होतं. गेल्या वर्षापासून त्याच्या कपड्याला पाण्याचा गंध नव्हता. दाढी इतकी वाढली होती की अखेरची दाढी त्याने केव्हा केली हे त्यालाही ठाऊक नसावं. एकूण त्याचा अवतार हा त्या स्मशानाच्या वातावरणाला साजेसाच होता. भर दुपार, डोक्यावर टचटचीत ऊन आहे. सरणाच्या समोर असलेल्या सिमेंटी बैठकीवर कधीपासून एकटाच थिजलेल्या मुडद्याप्रमाणे तो बसून आहे. बिडी पिताना होणारी हाताची यांत्रिक हालचाल आणि स्मशानभर भिरभिरणारी नजर हीच त्याच्या जिवंतपणाची लक्षणे आहेत. कधीपासून त्याच्या डोक्यात एक विचारांचं काहूर आहे. आज सकाळी त्याची ड्युटी लागल्यापासून एकही प्रेत आलेलं नाही. लाखोंची संख्या असलेल्या या शहरात आज कोणीच कसं दगावलं नाही याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत आहे. आज दिवसभरात जर एकही मैत मिळालं नाही तर वर कमाई होणार नाही आणि आधीच बरीच उधारी असल्यामुळे गुत्त्यावरचा बंडूदादा आणखी पावशेरही देणार नाही याची चिंता त्याला सतावत होती. त्यांची वर कमाई हा तर मजेचा भाग होता. अशा प्रसंगी मृताच्या नातलगाकडून पैसे घेणं हे जिकिरीचं असे, कारण आनंदाच्या प्रसंगी माणूस स्वखुशीने काही रक्कम देतो. पण अशावेळी केवळ एक नाईलाज म्हणून अंत्ययात्रेतला कुणीतरी काही पैसे हातावर ठेवत असे. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. 6 वाजता महादूची पाळी संपत होती. अशावेळी आजच्या कमाईवर पाणी सोडावं लागणार हे त्याने गृहीतच धरलं होतं व घरी जाऊन काहीतरी विकून आजच्यापुरते पैसे जमवावेत या दृष्टीने तो विचार करत असतानाच गेटमधून सफेद कपड्यातील लोकांचा समुदाय आत येताना त्याला दिसला आणि जे दृश्य पाहून लोक स्वतःशी चुकचुकल्यासारखे करतात तो अंत्ययात्रेचा अशुभ देखावा पाहून महादू हर्षभरीत झाला. महादूने आपल्या कामाला सुरुवात केली. आजची वरकमाई मिळते या खुशीत जरा उत्साहानेच त्याने लाकडे रचली. लोकांना प्रेत उचलून सरणावर ठेवायला मदत केली.
लोक फार नव्हते, फक्त 12-13 जण होते. शवही कुठल्या तरी झोपडपट्टीतल्या बाईचं होतं. बिचारी जळाली होती हे लोकांच्या बोलण्यातून महादूला कळत होतं. लोक चुकचुकत होते, पण त्याच्याशी त्याला कर्तव्य नव्हतं. त्याला त्याची वरकमाई हवी होती. तरीही सरणावर ठेवल्यावर जेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरून पांढरा कपडा हटवला गेला, तेव्हा तो जळका चेहरा पाहून मात्र उगाचच महादूच्या काळजात चरचरलं. पण ते क्षणभरच. आपली पुढची सगळी कामे त्याने सवयीने पार पाडली. त्या लोकांकडून त्याला जे काही पैसे मिळाले ते फार नव्हते, पण त्याची संध्याकाळची व्यवस्था त्याने होणार होती. उगाचच त्या बाईचा चेहरा मात्र त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. पण त्यावरही उतारा आता तो घेणार होता, ज्याने सगळ्या आठवणी, श्रम, भीती विरून जाणार होत्या. 6चे टोळे वाजले आणि घराकडे वळण्याऐवजी त्याची पावले आपसुकच बंडूदादाच्या गुत्त्याकडे वळली. रात्री नशेत महादू घरी आला. कधीचा शिळा भात त्याने मिरचीच्या लाल भुकटीसोबत गिळून खाल्ला आणि तसाच चटईवर आडवा झाला. हे सगळं कधी घडलं हे आठवण्यापलीकडे तो गेला होता. दारूचे घोट पोटात गेल्यामुळे तंद्रीत विमान हवेत असतानाच त्याला झोप लागली होती. महादू सरणाजवळ बसला आहे. सरणावर एक प्रेत जळते आहे. महादू त्यावर लक्ष देतोय. तो अधूनमधून त्या सरणावर घासले टोचतो आहे. जाळ सर्व बाजूनी व्यवस्थित होतो आहे का हे पाहतो आहे. मध्येच एखादी काठी घेऊन सरणात घुसवतो आहे. सरणाच्या सर्व बाजूंनी मोठमोठ्या ज्वाला आभाळाला भिडू पाहत आहेत. जणू त्या प्रेताचा या ज्वालांद्वारे स्वर्ग गाठण्याचा विचार असावा. दुसऱ्या सरणावर नुकतंच आणखी एक शव ठेवला आहे. महादूला त्यालाही जाळ द्यायचा आहे. तो तिकडे वळतो, पण त्याला शवाची किंचित हालचाल जाणवते. तो स्वतःशीच नकारार्थी मान हलवतो, पण अचानक वाऱ्याने त्या शवाच्या चेहऱ्यावरचा कपडा उडतो. तोच तो जळालेल्या बाईचा चेहरा. महादूला वाटतं ती उठण्याचा प्रयत्न करत आहे, ओरडते आहे, मला जाळू नका, मला का मारता, वाचवा, मेले वाचवा, जाळू नका हो. अखेर तीव्र किंकाळी ठोकत ती बाई शांत होते. महादू पुन्हा एकवार त्या शवाकडे पाहतो. अरे, आपल्याला भास झाला का? सरणावर तर शवच नाही. महादू पुन्हा पहिल्या धगधगत्या शवाकडे वळतो, तर तीच बाई तिथे उठून बसली आहे. हातांनी महादूला आपल्याजवळ बोलावते आहे. भयानक किंकाळी ठोकली आणि तो उठून बसला. बापरे, इतकं भयानक स्वप्न असं कसं झालं? पैसे कमी पडल्याने आज 2 घोट कमी पोटात गेले, त्यामुळे चढली नाही आणि आता ही स्वप्ने सत्वत आहेत, असा त्याने स्वतःशीच निष्कर्ष मांडला आणि चटईजवळ ठेवलेली काडीपेटी शोधू लागला. एका हाताने तो शर्टाच्या खिशातील बिडी चाचपत होता. खिशाच्या तळाला असलेल्या 2 बिड्यांपैकी एक ओठांमध्ये सरकवून दुसरी त्याने कानावर अडकवली. वारा असतानाही सराईतपणे त्याने काडी शिळगावली. लगेचच अंधारात बसलेल्या महादूजवळ पिवळट प्रकाशाचा एक गोल तयार झाला आणि जळत जाणाऱ्या काडीबरोबर मोठा मोठा होत जाऊन पुन्हा अंधार साचून आला. पण आता त्या अंधारात महादूच्या तोंडातील पेटत्या बिडीचा लाल डोळा घुमत होता. बिडी संपल्याबरोबर धुराचा अखेरचा झोत नाकावाटे बाहेर टाकून एक दीर्घ श्वास त्याने घेतला आणि पुन्हा झोपण्यासाठी चटई पसरताना उघड्या असलेल्या दारातून बाहेरच्या झुडपात त्याला कसली तरी खुडबुड जाणवली आणि तो जागेवरून उठला. अंधारात दाराबाहेर येऊन त्याने कानोसा घेतला. समोरच्या झुडपाशेजारीच जळाऊ लाकडाचा भला मोठा ढीग होता. त्याच्या मागून काहीतरी धुसफूस ऐकू येत होती. बाकी सारी वस्ती म्हणजे 10-12 घरांचा तो बोळ जिवंतपणाचं एकही पेटतं निशाण मागे न ठेवता झोपेच्या स्वाधीन झाला होता. जे काही आपण ऐकलं ती घुशींची धावपळ असावी म्हणून त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून महादू घराकडे वळला आणि दार जरा कुशी करून पुन्हा चटईवर आडवा झाला. इथे झुडपांमागच्या ओंडक्यातून 2 रक्तवर्णी धगधगते भयावह डोळे महादूच्या घरात शिरणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे रोखून पाहत होते. काहीतरी भयानक घडता घडता टळल्याचं पाहून मघापासून झुडपात दडून बसलेल्या काळ्या बोक्याने सुटकेचा आवाज केला आणि दुसऱ्या क्षणी मागून कुठल्या तरी अज्ञात शक्तीने त्याच्यावर झडप घातली. एकाच क्षणात एक भेसूर टाहो फोडत तो जीव शांत झाला. पहाट झाली. वस्तीला जाग आली. रात्री झोपमोड झाल्याने महादू जरा उशिरानेच उठला. 4-2 थंड पाण्याचे सपकारे तोंडावर मारून आणि अतिशय जिकिरीने तयार केलेला गुळमटसा चहा घेऊन तो आपल्या ड्युटीवर हजर झाला. तो सरणाच्या ठिकाणी येण्याआधीच 2-3 जण काल जाळलेल्या शवाजवळ राग धुंडाळीत असल्याचे त्याला आढळले. त्यांना अस्थी गोळा करायच्या होत्या, पण आश्चर्याची बाब म्हणजे सर्व राग चाचपून झाली तरी शाबूत असलेला अस्थीचा इंचभर तुकडाही सापडेना. त्यांच्या बाजूला उभा राहून महादू बराच वेळ विचार करत होता. असं कसं झालं? काल त्या शवाला जरा अतिच घासलेट टाकलं की काय? एवढी धग झाली की अस्थींचीही राख व्हावी? स्वतःशीच माना हलवत ते दोघे तिघे मग अस्थींऐवजी थोडीशी राखच घेऊन परत निघाले
आणि महादू आजच्या सरणासाठी ओंडके आणून ठेवण्याच्या कामी लागला. आजचा दिवस कसा सरला हे महादूलाही कळलं नाही. सकाळपासून एकामागून एक अशी 3 प्रेतं त्याला जाळावी लागली होती. त्यातही 2 शेटजींची असल्यामुळे आज वरकमाईही नेहमीपेक्षा जास्तच झाली होती. आजचा त्याचा संबंध दिवस सरणासाठी लाकडं रचणं, प्रेत सरणावर चढवणं, जाळ देणं, अधूनमधून घासले टोतीत राहणं याच कामात गेला होता. आजच्या पूर्ण दिवसात त्याला बिडी पिण्याचीही फुरसत मिळाली नव्हती. धंद्यात चढ उतार असतातच हे बंडूदादाचं बोलणं आज त्याला पटलं होतं. काल कसं तरी 1 प्रेत मिळालं होतं आणि आज 3-3, जणू लॉटरीच. कधी कधी महादूच्या मनात यायचं, शहरात भयंकर रोग यावा आणि आपली ड्युटी असताना एकदम 50-60 प्रेतं जाळता यावीत, म्हणजे एकाच दिवसात बंडूदादाची सगळी उधारी फेडता येईल. पण दुसऱ्या क्षणी आपला विचार किती भयानक आहे याची जाणीव त्याला होईल आणि बिडीचे झुरके घालवण्यात तो सारं काही विसरून जाईल. जादा पैसे मिळाल्याच्या खुशीत महादूने आज जरा जास्तच घेतली होती. इतकी की आपल्या घरी येण्याच्या अवघ्या 10 मिनिटांच्या रस्त्यात तो 3दा कोसळला होता. पाऊल जागेवर पडत नव्हतं, तरीही तोंडाने नव्या जुन्या हिंदी गाण्यांसोबत उगीचच शिव्यांचा अविरत पाऊस पाडत होता. घरात पोचताच त्याने अर्धवट ओढून घेतलेलं दार ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या नादात तो स्वतःच घरात उताणा पडला. उभं राहण्याचं त्राण नसल्याने तसंच पडून राहिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दाराची कडी लागून नाकाचा घोळणा फुटला होता आणि आता त्यातून रक्ताची बारीकशी धार गालांवरून खाली जमिनीवर जात होती. तरीही त्याच्या बडबडीला खंड नव्हता. पण जशी जशी रात्र गडद होत गेली तसतसा त्याचा आवाज कमी होत जाऊन अखेर त्याचा डोळा लागला. पुन्हा एकदा वस्ती अंधारात गेली. जरी बऱ्याच जणांनी महादूला असं धाडकन पडलेलं पाहिलं असलं तरी कुणालाही त्याची मदत करावीशी वाटली नाही. एकेकाळचा त्याचा जानी दोस्त असलेला शिवाही आज महादूला बघताच तोंड फिरवत होता, कारण महादूचं व्यसनच वाढलं होतं. कितीही समजावलं तरी तो बदलत नव्हता आणि आताची त्याची अवस्था सगळ्यांच्या अंगवळणी पडली होती. त्यात नवीन असं काहीच नव्हतं. त्याच्यासाठी कुणाचा जीव तुटत नव्हता. आपलं असं त्याचं कोणी नव्हतंच. रात्रीच्या 2-3चा प्रहर असावा. महादूला आता नाकाजवळ वेदना जाणवत होती. पडल्या जागी तो अस्वस्थपणे चलबिचल करत होता. दार उघडलं होतं. बाहेर चाललेली घुशींची खुसफुस आज स्पष्ट ऐकू येत होती. घुशींचा आवाज अंधाराला छेद देत होता. त्यातच मधून मांजरांचं रडणं रात्रीला भयान रूप आणत होतं. समोरच्या झाडीतून अस्पष्ट दिसणाऱ्या अर्ध्या चंद्रावर रोगाची काळी छाया पसरल्यागत वाटत होतं. अमावस्या 5 दिवसांवर असली तरीही रात्र भयानक वाटत होती. झोपेतच दुखऱ्या नाकावर महादूने हात लावला. एक सणक मस्तकात गेली. अतिशय वेदना जाणवत होती. हाताला काहीसं चिकट चिकट लागल्याचं त्याला जाणवलं. तोंडावर थंड पाणी घेणं आवश्यक वाटू लागल्याने अंगात त्राण नसतानाही तो भिंतीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करू लागला. अंधारात धडपडत तो दाराबाहेर आला. जवळच एक प्लास्टिकचा ड्रम नेहमी भरलेला असायचा. पाणी काढण्यासाठी त्याने डबा ड्रमात टाकला, पण पाणी बरंच कमी होतं. तळाला गेलेलं पाणी काढण्यासाठी तो ड्रमात वाकला. काळ्या अंधारात पाण्याचा डुबुक डुबुक आवाज त्याच्या कानाला कसा तरीच वाटला आणि अचानक अंधाराऐवजी पांढरी राखाडी वस्तू त्याच्या चेहऱ्याजवळ असल्याचं त्याला जाणवलं आणि ड्रमात त्या जळलेल्या बाईचंच मुंडकं त्याच्या नजरेसमोर होतं. तसाच गडबडून त्याने डोकं बाहेर काढलं आणि घाईघाईने तो घरात घुसला. आता मात्र त्याची चांगलीच उतरली होती. कधी नव्हे ते त्याने दार आतून बंद केलं, पण कुणीतरी ते बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करत आहे असं त्याला वाटलं. भीतीने त्याची बोबडी वळली. सबंध शरीराचा थरकाप जाणवू लागला. आयुष्यभर तो भूतासारखा जगला होता, पण आज हे खरंखुरं भूत मात्र आपल्याला जगू देणार नाही असं त्याला वाटलं. तो लपण्यासाठी जागा शोधू लागला. पलंगाखालचा गडद अंधार त्याला हवा हवासा वाटला. एक गोधडी अंगावर घेऊन त्या चिंचोळ्या जागेत शरीराचं मुटकुळं करून तो लपून राहिला. थोड्या वेळाने सारं काही शांत झालं. घाबरून पलंगाखाली दडलेल्या महादूला आपण उगीचच घाबरलो असं वाटू लागलं. तरीही तो त्या जागेतून बाहेर मात्र आला नाही. एका हाताने खिशातून बिडी बाहेर काढून त्याने ओठांमध्ये रुतवली आणि विचार करू लागला, असं कसं झालं? इतकी पिऊनही चढत नाही म्हणजे काय? बंडूदादाच्या दारूत आता पहिल्यासारखी मजा उरली नाही या निष्कर्षाला तो पोचला. पॅन्टच्या खिशातून काडीपेटी काढून त्याने कानाजवळ हलवली. आत एकच काडी उरली होती. जपूनच त्याने बिडी शिलगावली आणि हात झटकून उरलेली काडी विझवणार एवढ्यात त्याला त्याच्या बाजूच्या अडगळीत काही हालचाल जाणवली. त्याने वळून पाहिलं आणि भयाने त्याच्या तोंडातील जळती बिडीच खाली पडली. पलंगाखाली त्याच्या बाजूलाच एक हाडांचा पूर्ण सापळा त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्या कवटीच्या डोळ्यात अंगार पेटले होते. आता मात्र महादू पूर्णतः हादरला. एकदम त्याने उठण्याचा प्रयत्न केला,
पण लोखंडी पलंगाची जोरदार धडक डोक्याला बसून दुसऱ्या क्षणी रक्ताचा ओघळ त्याच्या डोक्यावरून चेहऱ्यावर वाहू लागला. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला. तो रक्ताने माखला होता. आधीच ते भयानक दृश्य, त्यात हा मार. महादू बेभान झाला. तो गुरासारखा ओरडू लागला. त्याच्या मस्तकाला मुंग्या आल्यासारखे त्याला वाटले. तो घरभर डोकं दाबत इथून तिथून धावू लागला. त्याला पाणी हवे होते, पण अंधारात तेही सापडेना. सारं घर किंकाळ्या, आरडाओरडा आणि भयान आवाजाने भरून गेलं. हतबल होऊन तो एका कोपऱ्यात पडून बसला. कुठल्या तरी वस्तूला त्याचा धक्का लागला व आतमध्ये काहीतरी डुचमळल्यासारखं वाटलं. त्याने ती वस्तू घेऊन आपल्या डोक्यावर ओतली. त्याचं पूर्ण अंग त्या द्रवाने भरून गेलं. खोलीभर एक विशिष्ट गंध पसरला. महादूच्या दुखऱ्या डोक्याला झिंझिण्या आल्या. त्याने पाण्याऐवजी घासलेटच अंगावर ओतलं होतं. हाय रे दैवा, हे काय होतंय? आता सारंच संपलं होतं. पूर्ण तंद्रीत असूनही आता न घाबरता तो पलंगावर विषण्णपणे बसून समोरचं भयानक दृश्य पाहू लागला. एखाद्या सराईताप्रमाणे त्या सांगाड्याचा घरभर संचार चालला होता. त्या सांगाड्याच्या कवटीवरील तो काळाभोर केशसंभार त्याला ओळखीचा वाटत होता. अचानक त्याला काही जळाल्याचा वास आला. पायाजवळ चटके जाणवू लागले. मगाशी धावपलीत महादूच्या तोंडातून पडलेल्या पेटत्या बिडीने त्याच्या अंगावरील घासलेटमध्ये भिजलेल्या कपड्यांना आपलंसं केलं होतं. थोड्याच वेळात पलंगासकट महादूच्या संपूर्ण शरीराने पेट घेतला. तरीही त्याच्या तोंडून एक अवाक्षरही फुटलं नाही. जळत जाणारी त्याची नजर समोरचा तो स्वैर पिशाच्य नाच टिपत होती. आणि अचानक त्याला आठवलं, दारूच्या नशेत बरोबर आजच, पण वर्षभरापूर्वी जेव्हा त्याने आपल्या पत्नीला उर्वशीला जाळलं होतं, तेव्हा तीही अशीच मुकाट्याने मेली होती. ही त्याची परतफेड होती. आणि काही मिनिटातच महादूचा काळा ठिक्कर मृतदेह वणव्यात वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे पलंगावरून जमिनीवर कोसळला. आता त्याच्या शवाला सरणाचीही गरज उरली नव्हती. तुडुंब भरलेले थिएटर, पहिल्या रांगेत देशविदेशातून आलेले मान्यवर, मीडियावाल्यांची गर्दी, कॅमेऱ्यांचा लखलखाट. एका कलाकाराला याहून अधिक काय हवं? व्यासपीठावरून निवेदक त्यांचे गुणगान करतो. निवडक मान्यवरही त्यांच्या कौतुकात काही शब्द उच्चारतात. मग हळूहळू व्यासपीठावरची गर्दी कमी होते. माईक पुढे ते एकटेच उरतात. झगमगाट कमी होऊन फक्त त्यांच्यावरच एक दिवा फोकस केला जातो. प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांसाठी, गझलांसाठी, दिलखेच शेरांसाठी लोकांचे कान आतुरतात. मंद, धुंद, शांत संगीत सुरू होते आणि त्याच्याशी लय साधत ते नवीन गझल सादर करतात. हळूहळू त्यांचे डोळे मिटू लागतात, पण ओठ मात्र आपले काम करतच असतात. हजारो प्रेक्षक बसलेल्या सभागारात फक्त त्यांचेच शब्द निनादत असतात. धावताना अडखळलो, गालात तेव्हा हसले लोक. पडताना सावरतील आपले ते कसले लोक. कुजबुजले मागून समोर कोणीच बोलले नाही. मी बोलू लागलो तेव्हा माझ्यावरच रुसले लोक. त्यांनी गझल संपवली. सभागृहात आता एकच शांतता पसरली होती. टाळ्यांचे कडकडाटी वादळ येण्यापूर्वीची ही शांतता असणार. त्यांना याची सवय होती. टाळ्यांचा कडकडाट ऐकूनच डोळे उघडायचे आणि प्रेक्षकांची वाहवा विजयी नजरेने पाहायचे. पण आज टाळ्यांना अंमळ उशीरच झाला. त्यांनी डोळे उघडून पाहिलं आणि गोंधळूनच गेले. एकाएकी सगळेच्या सगळे प्रेक्षक हवेत विरून जावेत तसे गायब झाले होते. मीडियावाले, आयोजक, कुणीच समोर नव्हतं. कॅमेऱ्यांच्या लखलखाटाऐवजी एक गूढ, भयान अंधार व्यासपीठापासून शेवटच्या खुर्चीपर्यंत थिजून राहिला होता. हा काय विचित्र प्रकार, ते चिडले.
माईक सोडून स्टेजच्या डावीकडे असलेल्या मेकअप रूमकडे नेणाऱ्या दाराजवळ गेले. ते दारही बाहेरून बंद होते. व्यासपीठाच्या कोपऱ्यात साचून राहिलेल्या अंधारामध्ये काहीतरी हालचाल जाणवली. लाईट आणि साऊंडवाला तिथे नेहमी बसलेला असायचा. आताही असेल म्हणून ते तिथे वळले. पण काही पावले त्या दिशेने जाताच तिथल्या अंधारात कोणी व्यक्ती नसून इतरच काहीतरी हालचाल होत असल्याचे पाहून ते थबकले. भीती वाटू लागली होती म्हणून स्वतःलाच धीर देण्यासाठी मुद्दामच ओरडले, कोणी आहे का तिथे? कुठे गेले सगळे? पण काही उत्तर आले नाही. एक विचित्र थरकाप उडवणारी गुरगुर आणि त्यापाठोपाठ 2 हिंस्त्र डोळे मात्र चमकून गेले. ते पूर्णतः हादरले. पुन्हा दरवाजाच्या दिशेने पळू लागले, पण कशाला तरी अडखळून खाली पडले. आता उठून उभं राहण्या इतकं त्राण पायात उरलं नव्हतं. ते अगतिकतेने अंधारातून त्यांच्या दिशेने सरकत येणाऱ्या त्या भयप्रद क्रूर आकृतीकडे पाहत राहिले. ती अत्यंत हिडीस दिसणारी अमानवी आकृती विचित्रपणे रांगत त्यांच्या दिशेने येऊ लागली. त्यांनी घाबरून डोळे मिटले आणि जीवाच्या आकांताने ओरडले. बिछाण्यावर उठून बसले. लगेचच दारावर थापा पडू लागल्या. ते दचकले, पण तो त्यांचा घरगडी भानूच होता. साहेब साहेब काय झालं? बरं आहात ना? काय सपान बिपान पडलं की काय? त्या वाईट स्वप्नातून ते एव्हाना सावरले होते. शरीर घामाने भिजलं होतं. दार कसं तरी खटपटीने उघडून भानू आत आला. काळजीने पलंगाशेजारी उभा राहिला. आता मी ठीक आहे, काळजी करू नकोस, असं त्यांनी 2-3दा सांगितल्यावरच तो गेला. त्यांना प्रथमच इतकं वाईट स्वप्न पडलं होतं. त्या धक्क्यातून सावरायला काही वेळ गेला. रात्रभर नाईट लॅम्प लावून बेडवर तळमळत राहिले. त्या रात्री त्यांना नीट झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सगळं आटपून ते गाडीत बसले. वॉचमॅनने गेट उघडला. सुट्टीचा दिवस नसूनही गेटबाहेर 5-6 तरुणांचा घोळका त्यांच्या ऑटोग्राफसाठी रेंगाळत होता. गाडी बाहेर आलेली पाहताच सर्व आशेने जवळ येऊ लागले, पण तितक्यातच ड्रायव्हरने वेग वाढवला. ते तरुण काही पावले गाडीमागे धावले, मग मात्र त्यांनी पाठलाग सोडून दिला. कवी महाशयांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलीही असती, पण हल्ली सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. तुम्ही प्रसिद्ध होऊ लागता तेव्हा तुमच्या हितचिंतकांबरोबरच तुमच्या हितशत्रूंचीही संख्या वाढू लागते. क्रिकेट आणि चित्रपटवेड्या या देशात एका कवीला, एका गझलकाराला इतका सन्मान मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते जुने दिवस आठवू लागले. त्यांच्या कवितांचे कागद घेऊन ते प्रकाशकांचे जिने झिजवायचे. मैफिलीत, काव्यसंमेलनात एक तरी गझल पेश करता यावी म्हणून आयोजकांच्या पाठी पडलेले असायचे. पण जिथे मुळात कवीलाच किंमत नाही तिथे कवितेला कुठून असणार? पण मागच्या 5-7 वर्षांपासून हे सगळं बदललं. त्या अपघातातून वाचल्यापासून लोकांचा दृष्टिकोन बदलला. एकाएकी त्यांच्या कवितेला लोक गंभीरपणे घेऊ लागले. अचानक त्यांच्या शब्दांना एक गहिरेपणा प्राप्त झाला आणि त्यांचा प्रत्येक शेर काळजाला भिडू लागला. मग त्यांच्या काव्यसंग्रहाला प्रकाशकांची बोली लागू लागली. त्यांच्या मैफिली पंचतारांकित हॉटेलांमध्ये रंगू लागल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज त्या मैफिलींना उपस्थित राहू लागले. त्यांच्या गझलेला सिनेमात स्थान मिळाले. त्यांचे सुरेल अल्बम निघू लागले. परदेशातही मैफिली गाजू लागल्या. पैसा आणि प्रसिद्धी दिवसादिवसाला वाढू लागली. आता पुढच्या महिन्यात ही लोकप्रियता कळस गाठणार, कारण त्यांचा आजवरचा सर्वात मोठा कार्यक्रम देशातल्या सर्वात मोठ्या ऑडिटोरियममध्ये संपन्न होणार होता. राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीला निमंत्रणे गेली होती. हा सोहळा म्युझिक चॅनल्सवरून लाईव्ह दाखवला जाणार होता. काही परदेशी पाहुणेही येणार होते. मैफिलीनंतर शाही मेजवानी होती. IPL आणि फिल्मफेअर अवॉर्ड्सनंतर हाच सर्वात ग्लॅमरस सोहळा असेल असे जाणकार सांगत होते. त्याच कार्यक्रमाची व्यवस्था पाहायला ते आता निघाले होते. खरं तर तशी काही गरजही नव्हती, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात अशा कंपनीला या इव्हेंटचे मॅनेजमेंट सोपवण्यात आले होते. ते ऑडिटोरियममध्ये पोचले. सर्व तयारी मनासारखी चालली होती.
त्यांना फक्त साऊंड सिस्टमवाल्याशी चर्चा करायची होती. एकदा का कार्यक्रम सुरू झाला की ते आणि प्रेक्षक यांच्या दरम्यान त्यांच्या शब्दांशिवाय इतर कोणाचाही व्यत्यय त्यांना नको होता. चर्चा आटोपल्यावर ते ऑफिसच्या दाराबाहेर पडले. लंच ब्रेक झाल्याने पूर्ण कॉरिडॉर रिकामाच होता. अचानक त्यांना काल रात्रीचे स्वप्न आठवले. कॉरिडॉर लांबच लांब होता आणि अध्येमध्ये मंद मंद दिवे उजळत होते. आलिशान सभागृहांची, हॉटेलांची ही अशी ॲस्थेटिक रोषणाई त्यांना नेहमीच आवडायची. पण आज मात्र इथे चांगला झगमगाट असता तर बरे झाले असते असे त्यांना वाटले. पेटणारे दिवेही उघडबंद होऊ लागले. ते धास्तावून जागच्या जागीच थांबले. त्या उघडबंद होणाऱ्या प्रकाशात कॉरिडॉरमधून कोणीतरी आपल्याच दिशेने येत आहे असे त्यांना वाटले. ती आकृती कालच्या सारखीच भयप्रद दिसत होती. फरक इतकाच की हे स्वप्न नव्हते. त्यांनी डोळे मिटले. एकाएकी कुणाच्या तरी भयप्रद हातांचा विळखा त्यांच्या मानेभोवती पडला. असह्य होऊन ते किंचाळले. एकाएकी तो विळखा सैल झाला. कॉरिडॉरमधील सगळे दिवे झगमगू लागले. ऑफिसमधले लोक दार उघडून त्यांच्या दिशेने धावले. पाणी, लिंबू सरबत वगैरे मागवले गेले. मॅनेजरने त्यांना धीर दिला. सर, तुम्ही फारच काळजी करत आहात. एव्हरीथिंग विल बी ओके. युअर कॉन्सर्ट विल क्रिएट अ हिस्ट्री. डोंट वरी. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. गाडीतून परतताना ते विचार करू लागले. खरंच आपण या कार्यक्रमाची जरा अतिच काळजी करत आहोत. ही आपल्यासाठी पहिली मैफिल थोडीच आहे. 100 देशात अशा 100 मैफिली गाजवल्या आपण. या कार्यक्रमाचा आवाका थोडा मोठा आहे एवढंच. स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. मन शांत झाले तरच मैफिलीसाठी काहीतरी नवे सुचेल. उद्यापासून मेडिटेशन सुरू. मग पुढचा आठवडाभर आरामातच गेला. ऑडिटोरियममधून परतल्यावर अचानक त्यांना ताप आला होता. रक्तदाब खाली गेला. डॉक्टर बोलावले. त्यांनीही डोक्याला अजिबात ताण न देता बेड रेस्ट करण्याचा सल्ला देत औषधे दिली. औषधांमुळे त्यांना दिवसा तर छान झोप येई, पण रात्री मात्र डोळ्यास डोळा लागत नसे. काही लिहावंसंही वाटत नसे, पण लिहिणं गरजेचंही होतं. मैफिलीला आता दिवसच किती राहिले. कुठल्याच मैफिलीत त्यांनी आधीची कविता, गझल किंवा शेर पुन्हा सांगितला नव्हता. प्रत्येक नव्या मैफिलीत त्यांचे शब्दही त्यांच्या कपड्यांसारखेच नवे कोरे असायचे. पण यावेळी अजून एक शब्दही लिहून झाला नव्हता. कार्यक्रमाला अवघे 10 दिवस उरले तरी त्यांची तयारी झाली नव्हती. म्युझिक अरेंजर त्यांच्या गझलांची, कवितांची प्रत मागायचे. त्यानुसार संयोजन करणे सोपे झाले असते. पण त्यांनी अजून एक शेरही रचला नव्हता. शेवटी त्या रात्री ते कोरी पाने घेऊन टेबलावर बसलेत. रेघोट्या आणि काही तकलादू ओळी रचलेले कागद एकापाठोपाठ एक चोळामोळा होऊन त्यांच्या खुर्चीभोवती पडू लागले. अखेर त्यांना एक मनासारखी ओळ सुचलीच. पण पुढची सुचेना. शेर अपूर्ण राहू लागला. रात्रीचे 3 वाजून गेले होते. डोळे जड वाटू लागले. शेवटी नाईलाजानेच ते झोपायला गेले. पण तेव्हाही तोच अर्धवट शेर त्यांच्या विचारात घोळत होता. अर्धवट झोपेत किंवा बहुतेक स्वप्नातच त्यांना त्या शेराची पुढची ओळ सुचली. लगेचच ते बेडवर उठून बसले. त्यांनी नाईट लॅम्प लावला. विसरून जाण्याआधी त्यांना ती ओळ लिहून ठेवायची होती. लगेचच त्यांनी लॅम्पजवळचेच नोटपॅड हातात घेतले. मनासारखा शेर तयार झाला होता. हा शेर कार्यक्रमात सादर केल्यावर ज्या टाळ्या पडतील, जी वाहवा मिळेल, त्या कल्पनेने आताच त्यांना स्फुरण चढले. कार्यक्रमात हा शेर आपण ज्या आवेशात सादर करायचा त्याची तयारी म्हणून त्यांनी गळा खाकरला. तो शेर बेडरूममधील अंधाराला उद्देशून ते मोठ्याने ऐटीत सांगू लागले. पूछो ना हालात हमारे ढाई कयामत है हर दिन. पूछो ना हालात हमारे ढाई कयामत है हर दिन. वो देते हैं झूठी तसल्लियाँ और हम सुकून पाया करते हैं. वो देते हैं झूठी तसल्लियाँ और हम सुकून पाया करते हैं. शेर संपताच समोरच्या अंधारातून अचानक टाळी वाजवल्याचा आवाज ऐकू आला. ते दचकले. एसीतही त्यांना दरदरून घाम फुटला. तोंडून शब्दच फुटेना. कशी तरी चादर डोक्यावर ओढून ते पडून राहिले. कुणीतरी अलगद पावलांनी आपल्या बेडवर चढले आहे.
आणि आपल्या कानांजवळ तोच शेर पुन्हा पुन्हा म्हणत आहे असे त्यांना जाणवले. डोळे घट्ट मिटून ते पडून राहिले. ती रात्र कशीबशी सरली. दिवसाचा उजेड त्यांच्या आलिशान बंगल्याच्या खिडक्यांमधून आत आला. त्याने धीर येऊन ते उठले. रात्रीच्या शेराचा कागद जपून ठेवावा म्हणून लिखाणाच्या टेबलाजवळ गेले, पण तिथले दृश्य बघून हादरलेच. काल त्यांनी लिहिलेल्या शेराच्या खाली अजून काही ओळी आपोआपच उमटल्या होत्या आणि त्या रक्तासारख्या लालभडक शाईने लिहिलेल्या वाटत होत्या. हे बघून पुन्हा एकदा त्यांचा रक्तदाब खाली गेला. ते तिथेच भोवळ येऊन पडले. अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडलाच. त्या दिवशी सकाळपासून त्यांना खूपच अस्वस्थ वाटत होतं. एक डॉक्टर सावलीसारखा त्यांच्या सोबत होता. कार्यक्रमाचे प्रमोशन उत्तम झाले होते. त्या संध्याकाळी शहरातील जवळपास सर्वच रस्ते त्यांच्या कार्यक्रमाच्या दिशेने भरून वाहत होते. आलिशान गाड्यांनी पार्किंग फुल झाली होती. मीडियावाले सकाळपासून त्यांच्या एका बाईटसाठी झटत होते. महाग असूनही सर्व तिकिटे विकली गेली होती आणि पासेससाठी मोठमोठ्या व्यक्तींचे फोन त्यांच्या सेक्रेटरीला भंडावून सोडत होते. इव्हेंट मॅनेजर्सच्या धावपळीला तर अंतच नव्हता, पण त्यांना या गोष्टींचे टेन्शन नव्हतेच. त्यांची चिंता वेगळी होती. यावेळी एक पूर्ण गझलही त्यांना लिहिता आली नव्हती. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा त्या जुन्या ठेवणीतल्या वह्या बाहेर काढल्या. नेहमीप्रमाणेच याही वेळी त्यांना एकाहून एक बढिया शेर, दर्दभऱ्या कविता, गझला त्यात मिळाल्याच. आता त्यांना थोडा धीर आला. ते नव्या जोमाने कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले. कार्यक्रम सुरू झाला. स्वागत, हारतुरे, सत्कार झाले. मैफिल सुरू होण्याआधी अँकरने त्यांचे गुणगान करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांची सुरुवातीचे दिवस, स्ट्रगल आणि 10 वर्षांपूर्वीचा तो अपघात सगळ्याची उजळणी झाली. त्या अपघातानंतर त्यांच्या शब्दांमध्ये एक नवी जान आली. त्यांच्या शेरांमधील वेदना अधिक तीव्रतेने काळजाला भिडू लागली असे तो म्हणाला. बहुतेक जणांच्या नजरा हे ऐकताच आर्द्र होऊ लागल्या होत्या, पण त्यांना मात्र या उल्लेखाने कसेसेच वाटले. हे सगळे लवकर संपवा, मला कार्यक्रम सुरू करू द्या, त्यांनी आयोजकांना डोळ्यानेच खुणावले. अँकरला संदेश गेला. त्याने मोठ्या खुबीने आपले निवेदन आवर्ते घेऊन मैफिलीसाठी त्यांना व्यासपीठ मोकळे करून दिले. त्यांनी स्टेजवर पाय ठेवताच टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला. तुडुंब भरलेले थिएटर, पहिल्या रांगेत देशविदेशातून आलेले मान्यवर, मीडियावाल्यांची गर्दी, कॅमेऱ्यांचा लखलखाट, अगदी जसं त्यांना हवं होतं तसंच. माईक जवळच्याच स्टँडवर त्यांनी ती वही उघडून ठेवली होती. त्यातील पहिली ओळ वाचून होताच प्रेक्षकातून वाहवा आली. त्यांना तेच अपेक्षित होते. तीच ओळ एक दोनदा वेगवेगळ्या टोनमध्ये आळवल्यावर शेर पूर्ण करण्यासाठी पुढची ओळ पाहावी म्हणून त्यांनी वहीवर नजर टाकली. पण ते पान आता मात्र पूर्ण कोरे होते. त्यांचा चेहरा उतरला. प्रेक्षकांसमोर पान उलटायचे तरी कसे? आपला शेर आपल्यालाच पाठ नाही हे प्रेक्षकांना कळेल. शिवाय या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. आता काय करायचे? त्यांनी मनातल्या मनात स्वतःच पुढच्या ओळीची जुळवाजुळव सुरू केली. ते प्रेक्षकांना कळू नये म्हणून त्यांनी पहिलीच ओळ पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ढंगात म्हणायला सुरुवात केली. तोंडाने एक ओळ म्हणत असतानाच मनात दुसरी रचून शेर पूर्ण करायचा आणि हे सगळे चेहऱ्यावर दिसूही द्यायचे नाही म्हणजे किती तणाव. पण ते सराईत होते. कशी तरी त्यांनी पुढची ओळ रचली आणि शेर पूर्ण केला. तो इतका परिणामकारक नव्हता, पण एकदा का तुम्हाला किंमत मिळू लागली की तुमचे फुटकळ शब्दही वजनदार वाटू लागतात. त्यांच्या या शेरालाही लोकांची वाहवा आणि टाळ्या मिळाल्या. कवी महाशयांना डोक्यावरून ओझे खाली ठेवल्यासारखे वाटले. पण ते काही क्षण, कारण अजून पूर्ण गझल सादर करायची होती आणि पान मात्र कोरे होते. माईक ॲडजस्ट करत आहोत असे दाखवून त्यांनी सराईतपणे पान उलटले. त्यावर एक नवीच कविता होती. त्यांनी तीच सादर करायला घेतली. कविता उत्तम जमली होती. रसिक त्या कवितेशी एकरूप होऊ लागले. शेवटचे कडवे ऐकण्यासाठी ते आतुरले होते. कवी महाशयांनी पान उलटले, पण पुन्हा तेच. पुढचे पान कोरे होते. सर्वच पाने कोरी होती. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. ऐनवेळी काही सुचतही नव्हते.
प्रेक्षकही एव्हाना समजून गेले होते. कुजबूज वाढू लागली. कॅमेरामनही चक्रावले. त्यांचा चेहरा घामाने थबथबला. असहाय्यपणे त्यांनी प्रेक्षकांकडे नजर टाकली. प्रत्येकाच्या नजरेत त्यांना आपल्याबद्दल कुचेष्टा आणि तिरस्कार जाणवत होता. लोक आपल्यावर हसत आहेत असं वाटत होतं. आणि अचानक समोरच्या प्रेक्षकात त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला. तो पाहून ते घाबरले. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. पुन्हा उघडले तेव्हा प्रेक्षक, रोषणाई सर्व गायब झाले होते. अगदी स्वप्नातल्या सारखेच. पण तो भेसूर अमानवी चेहरा मात्र त्यांना पाहून खुणशीपणे हसत होता. एकाएकी सभागृहाचे सर्व दिवे विचित्र लाल रंगाने उजळू लागले. मंदधुंद संगीताऐवजी भयाण आवाज प्रतिध्वनित होऊ लागले. त्यांना तो दिवस आठवला. त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसांपैकी एक दिवस. गुरुस्थानी असलेल्या एका मोठ्या गझलकाराने त्यांच्या गझलांना फालतू ठरवले होते. जोपर्यंत उरात आग लागत नाही तोपर्यंत शब्दात दर्द येणार कुठून? ते म्हणाले, तुझ्यापेक्षा तुझी बायको कित्येक पट श्रेष्ठ कवी आहे. त्यांनी टोमणा हाणला होता. तो सल घेऊन ते घरी परतले. खरेच त्यांची बायको उत्तम कविता रचायची. त्या कवितेमुळेच तर त्यांचे संबंध जुळले होते. पण तिला प्रसिद्धीचा सौस नव्हता. तिच्या कविता, गझला फक्त तिच्या समाधानापुरत्या होत्या. तिच्या कविताच्या वह्यांनी कपाटे भरली तरी तिने त्यातली एकही कधी त्याला सोडून इतर कोणासाठी वाचून दाखवली नव्हती. तोच प्रत्येकाला उत्साहाने दोघांच्याही कविता वाचून दाखवायचा. पण दरवेळी कौतुक मात्र तिचेच व्हायचे. त्या दिवशी त्यांनी तो विषयच संपवला. लॉंग ड्राईव्हला नेतो म्हणून तिला गाडीत बसवले. शहराबाहेर जाताच वेग तुफान वाढवला. तिच्या बाजूने गाडी एका झाडावर आदळली. ती जागीच ठार झाली. कवी महाशयही जखमी झाले. पण कुणाला काही कळले नाही. प्रत्येकाला अपघातच वाटला. महिनाभर इस्पितळात ते तिच्याच वहीतील कविता येणाऱ्या जाणाऱ्याला ऐकवू लागले. ऐकणाऱ्यांना वाटले पत्नी वियोगाच्या दुःखाने त्यांच्या शब्दांना वेदना मिळाली. हळूहळू ते लोकप्रिय होऊ लागले. आज इथवर पोचले. पण आज तिला त्या सर्वाचा हिशोब पाहिजे होता. ती अत्यंत क्रूरपणे त्यांच्याकडे येऊ लागली. त्यांची सर्व ऐट रुबाब उतरला. ते आपल्या गुडघ्यांवर बसले. हात जोडून दयेची भीक मागू लागले. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. ती सावली आता त्यांच्या चेहऱ्याजवळ येऊन पोचली होती. त्यांनी पुन्हा डोळे मिटले. मरणाची चाहूल लागली होती. पण एकाएकी लख्ख उजेड पडला. त्यांनी डोळे उघडले. समोरचे प्रेक्षक आता उठून उभे राहिले होते. त्यांच्यात खळबळ माजली होती. मीडियावाल्यांना यापेक्षा सनसनाटी बातमी कुठून मिळणार? त्यांनी आपले लाईव्ह प्रसारण चालूच ठेवले. आता सावरायला त्यांच्यात बळच उरले नाही. त्यांनी पुन्हा एकदा डोळे मिटले आणि त्या रात्रीचा तोच शेर पुन्हा पुन्हा सांगू लागले. मेरे गुनाहों की रूह तेरे गज़ल में बसती है शायद. मेरे गुनाहों की रूह तेरे गज़ल में बसती है शायद. संगीन जुर्म भी जनाब बेखौफ किया करते हैं. संगीन जुर्म भी जनाब बेखौफ किया करते हैं. पूछो ना हालात हमारे, पूछो ना हालात हमारे, ढाई कयामत है हर दिन. पूछो ना हालात हमारे, ढाई कयामत है हर दिन. वो देते हैं झूठी तसल्लियाँ और हम सुकून पाया करते हैं. वो देते हैं झूठी तसल्लियाँ और हम सुकून पाया करते हैं.